लक्षात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जी मनमानी चाललेली आहे. मी आता अलिबागमधून येतो आहे. अलिबागमध्ये तिथल्या जिल्हाधिकारी आणि शासनाच्या मंत्री आणि त्याच्या परिवाराचं जे काही कामकाज चाललेलं आहे, सगळं भराव भरला जातो आहे. पर्यावरणाचं तिथं नुकसान केलं जात आहे. कुठले नियम कायदे राही आणि राज्य बरबडून कसं काढता येईल, लुटता कसं येईल, त्याच्यावर हे सरकार काम करते आहे. आणि महाराष्ट्रामध्ये काल झालेली जी घटना आहे कॉम्रेडच्या, त्या याच्यामध्ये आपण पाहतोय की कायदा व्यवस्था महाराष्ट्रात बाकी राहिलेला नाही. ज्याला वाटतं तो आपल्या पद्धतीनं वागतो आहे. अशी परिस्थिती या महाराष्ट्रात सुरू आहे. मैंने बोला ना, एक लाइन में बोल दिया, महाराष्ट्र में कानून व्यवस्था नहीं रही है, वही उसी के परिणाम है. और महाराष्ट्र से लोग भयभीत होकर महाराष्ट्र छोड़ के जा रहे हैं. महाराष्ट्र के उद्योग खत्म होते जा रहे हैं. एक तरफ सरकार आह्वान करती कि महाराष्ट्र को शांत रखना चाहिए और खुद ही सरकार इस तरह की अगर बदमाशी पे आते, किसी को तोड़फोड़ करना चाहते हैं, तो इसका मतलब है कि महाराष्ट्र को पूरा खत्म करना ये सरकार चाहती है. राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्यावरती मराठी होऊ द्या ना यार, काय सुरू आहे? त्यांनी जो स्टँडअप कॉमेडियनची भूमिका घेतलेली आहे, यापूर्वी देखील वेगवेगळ्या कॉमेडियन जे आहेत त्यांनी पॉलिटिकलवर क्रायसिस केल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळा स्टँड घेताना दिसून येतो. बघा, दोन गोष्टी आहे महाराष्ट्रामध्ये. जे सोलापूरकर आणि डॉक्टर प्रशांत कोरटकर यांच्या पापाचा हंडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेल्या लोकांना वाचवण्यासाठी या पद्धतीचं एक वातावरण निर्मित करणं, मूळ मुद्द्यापासून जनतेला दूर करणं आणि आम्ही छत्रपतीचे खरे अनुयायी आहो असं दाखवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न हे सरकार करताना आपण पाहतोय. आणि त्याच्यामुळे कोरटकरचा विषय आज येणार, राहुल सोलापूरकरचा विषय आज येणार. आणि म्हणून या पद्धतीची भूमिका घेऊन सरकारमधलेच लोक या पद्धतीनं मुंबईमध्ये तोडफोड करत असतील तर ह्या सरकारची मानसिकता नेमकी काय हे स्पष्ट होतं. राहुल सोलापूरकरवरती लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.